बातमी आहे रुपाली चाकणकर यांच्या संदर्भात। चाकणकरांच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्यावरून राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडलेत। राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये मतमतांतर असल्याचं समोर येतंय। सुनेत्रा पवारांनी कुठलाही निर्णय घेतला नसल्याची सूत्रांची माहिती आहे। दोन गट आहेत, त्यामुळे सुनेत्रा पवारांनी अद्याप याबाबत कुठलाही निर्णय घेतला नाही अशी माहिती समोर येते। सूत्रांनी ही माहिती दिली आहे। खरात प्रकरणानंतर राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वाद निर्माण झालाय। चाकणकर यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्यावरून राष्ट्रवादीमध्ये दोन गट असल्याचं समजतंय। रुपाली चाकणकर यांचा महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून राजीनामा घेतला पाहिजे असं एका गटाचं म्हणणं आहे, तर दुसऱ्या गटाचं मात्र राजीनाम्याबाबत हरकत दुसऱ्या गटानं घेतलेली आहे। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्या सोबत जोडलेले आहेत। ज्योत्स्ना, अगदी बरोबर आहे। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून रुपाली चाकणकर यांना मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर राजीनामा द्यावा लागला आणि कॅप्टन अशोक खरात यांच्या या प्रकरणानंतर राज्यामध्ये अनेक प्रकारचा गोंधळ जो आहे पाहायला मिळाला। खरोखरच लाडक्या बहिणी सुरक्षित आहेत का असा सवाल आता सोशल मीडियापासून सामान्य लोकांपासून त्याचे अधिवेशनामध्ये सुद्धा आता पडसाद उमटायला लागलेले आहेत। मात्र राज्य महिला आयोग पदाचा राजीनामा जरी रुपाली चाकणकर यांनी दिला असला तरी त्यांच्या राष्ट्रवादी पक्षांतर्गत त्यांच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा अद्यापही रुपाली चाकणकर यांचा का नाही घेतला असा सवाल आता अनेक महिला नेत्या आणि विरोधक सुद्धा विचारत आहेत। कारण पक्षांतर्गत आतापर्यंत रुपाली चाकणकर यांच्यावरती कोणतीही कारवाई झाली नसल्याची माहिती मिळते। त्याचबरोबर आता रुपाली चाकणकर यांच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाच्या जे आहे त्यांना पदावरून हटवायचं की त्यांना पदावरती ठेवायचं यावरून आता राष्ट्रवादीमध्येच दोन गट पडले असल्याची माहिती मिळते। एका बाजूला रुपाली चाकणकर यांच्यामुळे राष्ट्रवादीची बदनामी होत असल्याचं सुद्धा जे आहे ते राष्ट्रवादीचा एक गट म्हणतोय, तर राष्ट्रवादीचाच दुसरा गट यांचं असं म्हणणं आहे की जर रुपाली चाकणकर यांनी महिला प्रदेशाध्यक्ष या पदाचा राजीनामा दिला तर कुठेतरी हे आरोप स्वीकारल्यासारखं होईल आणि त्यामुळे त्यांनी राज्य महिला आयोगाचा जो आहे राजीनामा दिलेला आहे। त्यामुळे दुसरीकडे जे आहे ते आता कॅप्टन अशोक खरात या प्रकरणाची चौकशी होत आहे। मात्र त्यांचा महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा घेऊ नये आणि त्यांच्या या प्रदेशाध्यक्ष पदाबाबत एका गटाने हरकत नोंदवलेली आहे। त्यामुळे आता विरोधक सुद्धा असा सवाल उपस्थित करतात की मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला म्हणून रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला, पण त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाचं काय? राष्ट्रवादीने आतापर्यंत पक्षांतर्गत रुपाली चाकणकर यांच्यावरती कोणतीही कारवाई का नाही केली असा सवाल जरी विरोधक विचारत असले तरी सोशल मीडिया असो किंवा सामान्य जनता सुद्धा आता हे प्रकरण जोपर्यंत याची संपूर्ण चौकशी होत नाही तोपर्यंत रुपाली चाकणकर यांना महिला प्रदेशाध्यक्ष पदावरती ठेवू नये असा सवाल आता जनसामान्य आणि त्याचबरोबर विरोधक उचलत असल्यामुळे आता उपमुख्यमंत्री असलेल्या सुनेत्रा पवार आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या सुनेत्रा पवार या रुपाली चाकणकर यांच्यावरती पक्षांतर्गत नेमकी काय कारवाई करतील याकडे सर्वांचं लक्ष असेल। ठीक आहे ज्योत्स्ना, तुम्ही अशाच जोडलेला राहा।